तर ज्या दिवशी झोप कंप्लीट होत नाही ना त्या दिवशी असे डोळे माझे सुजलेले असतात. तर आजही तसंच झालं. आज माझी एक्झाम होती, फर्स्ट शिफ्टमध्ये एक्झाम होती म्हणून सकाळी लवकर उठून सगळं आवरून 7:30 वाजेला मला घरातून निघायचे होते. याआधी माझी कुठे एक्झाम असली की हे माझ्यासोबत यायचे, पण आता आधू असल्यामुळे त्याला सोबत घेऊन जाणे शक्य होत नाही, म्हणून हे आधूला घरीच सांभाळतात आणि मला एकटीलाच एक्झामसाठी जावं लागते. ऑलमोस्ट घरून निघाल्यावर 1 तासाने मी एक्झाम सेंटरला पोहोचली. आधीच खूप सारी गर्दी तिथे होती. त्यानंतर मोठा प्रॉब्लेम होता म्हणजे गाडी पार्किंगचा. कशी तरी जागा शोधून गाडी पार्क केली आणि मी गेली एक्झाम हॉलमध्ये. तर आजपर्यंत मी जितक्याही एक्झाम दिल्या तिथे असं काही झालं नव्हतं. म्हणजे ही अशी चिकटपट्टी इयरिंग्स गळ्यातलं वगैरे असेल त्यावर त्यांनी लावले. ते अजिबातच चांगलं दिसत नव्हतं, परंतु ऑप्शनच नव्हता. एक्झाम झाल्यावर बाहेर आली. ट्रॅफिकमुळे बराच वेळ गाडी बाहेर काढता आली नाही, त्यात खूप वेळ गेला आणि मग घरी आली. आता येताना डोक्यात एकच विचार होता की घरी गेल्यावर जेवण काय बनवायचं. तर घरी आली तर आधू असं मला बघून घरात इकडे तिकडे पळत होता. आता आई सकाळपासून दिसली नाही म्हणून मी घरी आल्यावर अशी सगळी रिॲक्शन तो देत होता. त्यानंतर माझं सगळ्यात मोठं टेन्शन यांनी कमी केलं, ते म्हणजे ही अशी अंडा भुर्जी बनवून आणि सोबत त्यांनी पाव पण मागवले होते. खरंच सांगते इतकं रिलॅक्स वाटलं ना. त्यानंतर सगळ्यात आधी मी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये आली. घरचे कपडे आणि तो केसांचा जुळा एकदम कम्फर्टेबल फिलिंग असते. त्यानंतर आधूला थोडंसं लाडूबाई केलं आणि मग आम्ही सगळे जेवायला बसलो. जेवण झाल्यावर किचन आवरून घेतलं आणि सगळ्यात भारी म्हणजे हे जे किचनचं बेसिन जेव्हा आपण धुतो ना सगळं आवरल्यावर, खरं सांगते खूप सॅटिस्फॅक्शन मिळते. मी हे सगळं आवरत होती तोपर्यंत आधू झोपून आलेला होता, म्हणून माझ्या मागे उभं राहून एकसारखं किरकिर करत होता. तर सगळ्यात आधी त्याला झोपवले आणि मग हा घरात असा त्याने सगळा पसारा केलेला मी आवरायला घेतला. सो मी हे सगळं आवरते. परत भेटू, तोपर्यंत बाय.